महाशिवरात्रीनिमित्त हरिपूर येथील श्री संगमेश्वर देवस्थानामध्ये दर्शनासाठी भाविकांची रीघ लागली आहे। पहाटेपासूनच भाविकांनी श्री संगमेश्वर देवाचे दर्शन घेण्यासाठी गर्दी केली आहे। कृष्णा आणि वारणा नदीच्या संगमावर वसलेले हे पुरातन मंदिर संपूर्ण महाराष्ट्र आणि कर्नाटकमध्ये प्रसिद्ध आहे। दरवर्षी या ठिकाणी महाशिवरात्रीनिमित्त जत्रा भरत असते। तसेच मार्कंडेश्वर महाराजांशी संबंधित हे मंदिर असल्याने या मंदिराला अनन्यसाधारण महत्त्व आहे। मार्कंडेश्वर महाराजांची जी कथा घडली ती याच मंदिरामध्ये घडली अशी आख्यायिका आहे। महाशिवरात्रीनिमित्त पहाटेपासून भाविक मोठ्या संख्येने दाखल होत असल्याने मंदिर देवस्थान समिती आणि ग्रामीण पोलिसांनी दर्शनासाठी चोख व्यवस्था केली आहे। अरे सगळीजण यायला एकदम भासपूर नाही अजून मागायचं आज महाशिवरात्री सर्व बंधू भगिनींना महाशिवरात्री खूप शुभेच्छा देतो। आज हरिपुरात दर्शन घेतलं आणि खूप प्रसन्न वाटलं। धन्यवाद। तर आज आपण हरिपूरच्या संगमेश्वर मंदिरात आलात आणि इथं आज महाशिवरात्रीनिमित्त सर्व शिवभक्तांचं हार्दिक स्वागत आहे। दुसरी गोष्ट, महाशिवरात्रीनिमित्त इथं अनन्यसाधारण महत्त्व आहे। मार्कंडेश्वर जे ऋषी होते त्यांची जी कथा घडली ती आपल्या याच मंदिरामध्ये घडली। दुसरी गोष्ट, आज सकाळपासून 3 वाजल्यापासून ते 4:30 वाजेपर्यंत श्रींच्या मूर्तीवर अभिषेक झाले लिंगावर। त्यानंतर 4:30 वाजता आरती झाली, 4:30 आरती काकड आरती। त्यानंतर परत अभिषेक आणि महापूजा झाली। परत आत्ता दुपारी परत 12 वाजता लिंगावर परत अभिषेक होतोय आणि पाणी घातले जाते। त्यानंतर परत महापूजा केली जाते। परत संध्याकाळी 7:30 वाजता संगमेश्वर महाराजांची आरती होत्या। त्यानंतर परत 10 वाजता आपल्या इथं पूर्ण मोठासा पालखी सोहळा असतो। महाशिवरात्रीनिमित्त पूर्ण मंदिरामध्ये पालखी फिरवली जाते। परत त्यानंतर बैठी भजन हे सर्व गोष्टी असतात। तरी त्यानंतर कोथळीचे जे लिंगायत समाज आहे मगदूम म्हणून आहेत
ते इथं गुळ वाटपाचा कार्यक्रम होतो आहे. त्यानंतर उसाच्या रसाचे अभिषेक आणि इतर प्रकारचे विविध अभिषेक वगैरे 10 नंतर केले जातात. पोलीस प्रशासनाकडून सर्व प्रकारची मदत केली जाते. बॅरिकेड वगैरे लावले आहेत, गर्दीचं व्यवस्थित सर्व नियोजन वगैरे केलेलं आहे. तसेच श्री संगमेश्वर आरती मंडळाकडून सुद्धा इथं तुम्ही जे बघताय हे संगमेश्वर आरती मंडळ, पालखी मंडळ आणि श्री देवस्थान संगमेश्वर देवस्थान कमिटीकडं ही बॅरिकेड वगैरे लावून सर्व व्यवस्था केलेली आहे. सर्व भाविकांची व्यवस्थित व्यवस्था व्हावी यासाठी मंडप मारून लाईनचं व्यवस्थित नेटकं नियोजन केलेलं आहे. यूट्यूबवर सर्च करा तिसरा डोळा. तिसरा डोळा चॅनलला सबस्क्राईब करा.